नमस्कार बंधूंनो, मी अण्णासाहेब पुढे आणि आपण पाहत आहात राज. हा अर्ज पहा. या अर्ज मी एक ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता. पिण्याचे पाणी, वापराचे पाणी आणि आरोचे पाणी याचं वेळापत्रक द्या म्हणून. आणि त्याचबरोबर अर्ज जवळजवळ यायला 2.5 महिने ते 2 महिने झाले आहेत. आणि मी दिलेल्या पत्राची तारीख आहे 7/5/2026. 7/5/2026. यावरून तुम्ही समजून जा आता महिना किती आहे, 7वा. तारीख किती आहे आज, 10. म्हणजे 2 महिने होऊन गेले. आणि 2 महिन्यामध्ये ग्रामपंचायतने मला फक्त खाली काय माहिती दिली आहे, फक्त त्यांनी ही माहिती दिली आहे की एकूण ग्रामपंचायतचे वाल कोणकोणते आहे. आणि टाइम टेबल ढोबळमानाने दिलं. 1.5 तास, 2.25 तास, 2.5 तास काही ठिकाणी. आणि हे झालं पाण्याचं सोडायचं. तिची स्पेशल पाणीपट्टी 1600 रुपये वर्षासाठी. खाऱ्या पाण्याचे नियोजन मागितले होते, त्याचं 700 रुपये प्रति व्यक्ती वर्षाकाठी आणि वर्षासाठी. तसेच आरोचे दर 1 रुपया लिटर, 5 रुपयामध्ये 10 लिटर आणि 10 रुपयामध्ये 20 लिटर असं देऊन एकूण वालांची संख्या आता मला काढावं लागणार आहे किती आहे टोटल. पण ठीक आहे, जी काही माहिती दिली ती सुद्धा अशी दिली की जी पोरं शाळेमध्ये एखादा निबंध लिहितात त्या पद्धतीनं दिली. जी एक व्यवस्थित ऑफिशियल लेवलने एखादी माहिती पुरवावी लागती, ती माहिती तर काय त्यांनी पुरवली नाही. असो, तरी सुद्धा काही हरकत नाही. जी काही माहिती पुरवली त्यांनी त्याचं स्वागत. आज यामुळं कोलार खुर्द येथील ग्रामवासियांना माहीत होऊन जाईल त्यांच्या 5-6 वार्डामध्ये एकूण वाल किती आहेत. आणि ओरड, पाण्याबाबत ओरड जी होते फक्त खाली 2 वार्डामधून होते. एक हनुमान वार्ड आणि दुसरा आहे बिरोबा वार्ड. शक्यतो या 2 वार्डातून ओरडते. आणि ह्या दोन्ही वार्डामध्ये दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या जास्त आहे. असं का होते ह्या विषयावर आम्ही आता हा आजचा खास व्हिडिओ त्यासाठी बनवत आहोत. मला वाटत होते की मला मिळणारी माहिती एकदम अचूक आणि व्यवस्थित असेल, परंतु ती माहिती तर तशी काही मिळाली नाही. जी काही माहिती मिळाली ती ढोबळमानाने मिळाली. आणि ती ढोबळमानाने मिळालेली माहिती तुमच्यासमोर मी वाचून दाखवतो. विषय प्रति अण्णासाहेब कोंडाजी दागतोडे, कोलार खुर्द. विषय आपण दिलेला अर्ज दिनांक 7/5/2026 ग्रामपंचायतीला प्राप्त झाला दिनांक 7/5/2026 अर्जानुसार. महोदय, वरील विषयास अनुसरण आपण केलेल्या अर्जानुसार मुद्दा क्रमांक 1, प्रकाश गोरक्षक कानडे हे पाणी पुरवठा करणारे एक आहे त्या संस्थेमध्ये, म्हणजे कर्मचारी आहेत. आणि त्यांचं नाव प्रथम या ठिकाणी आलंय. त्यांनी त्यांच्याकडून घेतलेलं वेळापत्रक त्यांनी आम्हाला पुढील प्रमाणे पाठवलं. जिजाऊनगर ते सुभाषवाडी लाईन पाणी पुरवठा वेळापत्रक. यात काही कारणास्तव बदल होऊ शकतो. वाल नंबर 1 जिजाऊनगर लाईन 1.5 तास. वाल नंबर 2 सिद्धी गार्डन लाईन 1.5 तास. वाल नंबर 3 कुदनर घर ते राऊत लाईन 1.5 तास. वाल नंबर 4 मनलिक शिरसाट लाईन 1.5-2 तास. वाल नंबर 5 सावतानगर मुळे शिरसाट लाईन 1.5 तास. वाल नंबर आता निवस 6 नंबर टाकला, ठीक आहे. वाल नंबर 6 सावतानगर घोगरे शिरसाट लाईन 1.5 तास. नंबर 7 शिरसाट घोगरे कानडे
लाईन 1.5 तास. नंबर 8 पवार पुजारी लाईन वाल 1-2 बरोबर 1.3. हा विषय काही माझ्या डोक्यात बसला नाही, पण ठीक आहे, आपण 1.5 तास धरून चालूया. नंबर 9 तागड घर ते खरात लाईन 1.5 तास. नंबर 10 भोसले शिरसाट ते शिंदे राजभोज लाईन 1.5 तास. नंबर 11 रामनाथ दादा शिरसाट लाईन 1.5 तास. वाल नंबर 12 शिरडकर येळे सातव अंतरे लाईन 1.5 तास. नंबर 13 शिरडकर घर ते रामभाऊ शिरसाट लाईन 1.5 तास. नंबर 14 शिरसाट बोरुडे लाईन 1.5 तास. नंबर 15 निलेश महाराज शिरसाट लाईन 25 सारी 1.25 तास. नंबर 16 खळवाडी वाल नंबर 1 1.5 तास. नंबर 17 खळवाडी नंबर 2 काळे शिरसाट 1.5 तास. वाल नंबर काही ठिकाणी कॉल नंबर झाले, ठीक आहे, वाल नंबर समजून घेऊ. वाल नंबर खळवाडी वाल नंबर 3 SK शिरसाट लाईन 1.5 तास. नंबर 19 खळवाडी बबन शिरसाट लाईन 1.5 तास. वाल नंबर 20 खळवाडी डायरेक्टर लाईन 1.5 तास. वाल नंबर 21 माजी सदस्य लाईन 1.5 तास. वाल नंबर 22 गोरक्ष घोगरे लाईन 1.5 तास. वाल नंबर 23 4 घरं जनक घोगरे लाईन 1.5 तास. वाल नंबर बागायतदार घोगरे लाईन 1.5 तास. वाल नंबर 25 गायकवाड लाईन 1.5 तास. वाल नंबर 26 सुभाषवाडी पोस्ट मास्तर घोगरे लाईन 3.3 म्हणजे 3.5 तास. नंबर 27 बनकर घर ते संपत घोगरे लाईन 1.25 तास. वाल नंबर 28 काळोखे घर ते अनिल मळगंगा शिरसाट लाईन 1.5 तास. वाल नंबर 29 पुजारी घर ते पुजारी लाईन 1.5 तास. वाल नंबर 30 होले घर ते कोल्हे लाईन 1 तास. वाल नंबर 31 सुभाषवाडी कडाळे लाईन 1.5 तास. वाल नंबर 32 सुभाषवाडी केदार घर ते रोहित घोगरे लाईन 1.5 तास. वाल नंबर 33 सुभाषवाडी अशोक घोगरे लाईन 1.5 तास. वाल नंबर 34 सुभाषवाडी चिखले सत्रे शिंदे कसरे लाईन 2.5 तास. या वेळापत्रकात तांत्रिक अडचणीमुळे बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी. झाला. या ठिकाणी पाणी पुरवठा करणारे जे आहे ह्या 1 ते 34 वालला त्यांचं नाव आहे प्रकाश गोरक्ष कानडे. हे त्या बाजूला पाणी सोडतात. आता दुसरी पाणी पुरवठा करणारे कर्मचारी आहे शंकर सखाराम भालेराव पाटीलवाडी. पाणी पुरवठा वेळापत्रक पाणी पुरवठा वेळापत्रक शंकर सखाराम भालेराव यांच्याकडील पुढील प्रमाणे पाटीलवाडी दळे वस्ती जाधव वस्ती शिरसाट वस्ती सावता महाराज मंदिर शिरसाट वस्ती नंबर 1 रमेश जाधव घर ते भीमराव जाधव घर लाईन 1 तास. नंबर 2 बाळू जाधव घर ते कोंबडवाडी शाळा 1.5 तास. नंबर 3 किरण शिरसाट घर ते सावतावाडी शाळा 1.5 तास. नंबर 4 सावता मंदिर शिरसाट घर ते भाकरे लाईन 2.25 तास. नंबर 5 सावतावाडी अंगणवाडी ते शिरसाट सर घर लाईन 1.5 तास. नंबर 6 गौजी शिंदे घर ते उमेश शिरसाट घर लाईन 1.5 तास. नंबर 7 तुषार शिरसाट घर ते रामनाथ शिरसाट 1.5 तास. नंबर 8 गाडे घर ते हरिभाऊ गाडेकर घर लाईन 1.5 तास. नंबर 9 पठाडे घर ते कैलास माळी 1.5 तास. नंबर 10 सत्रे घर ते दळे घर लाईन
पावणे 2 तास. नंबर 11 प्रकाश जाधव घर ते संसारे घर लाईन 1.5 तास. नंबर 12 दादाभाई घर ते धनु पाटील घर लाईन 1.5 तास. नंबर 13 शेलार घर ते गोपाळे घर लाईन 1.5 तास. नंबर 14 कैलास जाधव ते तुकाराम तांबे घर 1.5 तास. नंबर 15 सोपान पाटील शिरसाट ते गौतम पाटील शिरसाट लाईन 1.5 तास. नंबर 16 तरकसे घर ते वरपे घर लाईन 1.5 तास. नंबर 17 शेख घर ते नसरीन शेख घर लाईन 1.5 तास. नंबर 18 बागडे घर ते वाबळे घर लाईन 1.5 तास. नंबर 17 कोराळे घर ते घोडके नगर लाईन 1.5 तास. नंबर 20 जेजुकर घर ते पिंपळे घर लाईन 1.5 तास. या वेळापत्रकात काही तांत्रिक अडचणीमुळे बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी. आता यांनीही एक शेरा मारलेला आहे तांत्रिक अडचणी. आता कोणत्या तांत्रिक अडचणी असतात आपल्याला माहीतच आहे. पाईपलाईन फुटली, लाईट गेली. आता पुढील 3 नंबरचा व्यक्ती पाणी पुरवठा कर्मचारी सोमनाथ मच्छिंद्राला. यात पण काही कारणास्तव टाईममध्ये बदल होऊ शकतो. वॉल नंबर 1 हनुमान मंदिर लाईन वेळ 1.5 तास. वॉल नंबर 2 गायकवाड कुंड लाईन 1 तास. वॉल नंबर 3 लकारिया शिरसाट लाईन 1 तास. वॉल नंबर 4 बाळासाहेब खर्डे टावर शेजारी लाईन 1.5 तास. वॉल नंबर 5 दत्त मंदिर लाईन 1 तास. वॉल नंबर 6 रेणुका नगर नवी लाईन 1 तास. वॉल नंबर 7 रेणुका नगर जुनी लाईनकडे 1 तास. वॉल नंबर 8 सोनार गल्ली लाईन 1 तास. वॉल नंबर 9 रोहिदास नगर नवी लाईन 1.25 तास. वॉल नंबर 10 रोहिदास नगर धाकतोडे लाईन 1.25 तास. वॉल नंबर 11 राम मंदिर लाईन 1.25 तास. वॉल नंबर 12 महादेव मंदिर लाईन 1.5 तास. वॉल नंबर 13 पुजारी लाईन 1.5 तास. वॉल नंबर 14 राऊत लाईन 1.25 तास. वॉल नंबर 15 भोसले नगर जुनी लाईन 2 तास. वॉल नंबर 16 भोसले नगर नवीन 2 तास. वॉल नंबर 17 भाऊसाहेब नगर 1 तास. वॉल नंबर 18 खंडोबा मंदिर लाईन 2 तास. वॉल नंबर 19 पुंड शिरसाट लाईन 1 तास. वॉल नंबर 20 गाडेकर बर्डे लाईन 1.25 तास. वॉल नंबर 21 गलांडे बर्डे लाईन 1.25 तास. वॉल नंबर 22 गलांडे वस्ती लाईन 1.5 तास. वॉल नंबर 23 गाडेकर शिरसाट लाईन 1.5 तास. वॉल नंबर 24 कानडे हॉटेल लाईन 1.25 तास. वॉल नंबर 25 लोंढे जाधव लाईन 1.5 तास. वॉल नंबर 26 साई मंदिर समोर पवार लाईन 1.5 तास. वॉल नंबर 27 साई मंदिर पाठीमागे पवार खर्डे या खडे लाईन 1.5 तास. सर्व गावठाण पाणी पुरवठा 7 ते 8 दिवसाप्रमाणे होऊ शकतो किंवा होतो. मुद्दा क्रमांक 2 खारे पाणी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सोनार गल्ली. सकाळी 8 ते 12 कानडे वस्ती ते झोपडपट्टी. मुद्दा क्रमांक 3 सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू राहतो आणि तांत्रिक अडचणीमुळे आरो बंद राहू शकतो. आता ही माहिती यामध्ये दिलेली आहे. आता पुढील माहिती मुद्दा क्रमांक 4 स्पेशल पाणीपट्टी 1600 रुपये 1 वर्षासाठी. खारे पाणी 700 रुपये प्रति 1 वर्षासाठी. तसेच आरोचे दर 1 रुपयामध्ये 1 लिटर आणि 5 रुपयामध्ये 10 लिटर आणि 10 रुपयामध्ये 20 लिटर. खाली ग्रामसेवकाने त्याची सही केलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ही पत्र यामध्ये दाखवतोय. हे पेज क्रमांक 1 ग्रामपंचायत कोलार खुर्द. हे पेज क्रमांक 2
या पद्धतीनं आहे. ही माहिती आपणास यावर उपलब्ध आणि पेज क्रमांक 3. अशा प्रकारे ही माहिती मला आज ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी प्रतिभा पागेरे मॅडम यांनी त्यांच्या शिपायाकरवी गोपाळे यांच्याकडे पाठवले. सदर पत्राचा अवमान न करता ते पत्र मी घेतले, कारण पत्र मिळवण्यासाठी जी माहिती मी मागितली होती ती मला पूर्णतः काय मिळाली नाही, अपूर्णच आहे. पण तरीसुद्धा देखील या पत्राचा अवमान न करता मी ते स्वीकारले आणि त्यावर पुन्हा नोट करून दिले की मला नेमके काय हवे आहे. अरे ती माहिती मी त्यांना मागितली आहे. त्याच्यामध्ये त्या जे 3 पाणी पुरवठा होतात, एक आरोचं पाणी, त्याचा ग्रामसभेचा ठराव, दुसरं त्या ठरावाची नक्कल मागितली, त्याचबरोबर खारे पाणी की ज्याची 700 रुपये पट्टी लावलेली आहे दरवर्षाला, त्या पाण्याचा एक ठरावाची प्रत मी मागितली आहे. आणि गोड्या पाण्याचं जे पाणी 7-8 दिवसाला, 9-10 दिवसाला या 15 दिवसाला येते असे जे पाणी आहे की त्या गावाचं अख्खं एकूण वाल संख्या एकूण जर काढली तर जवळजवळ त्यामध्ये कानडे यांच्याकडे जवळजवळ वाल संख्या 1 ते 34 आहे. त्याप्रमाणे शंकर भालेराव जे दुसरे कर्मचारी आहे पाणी सोडणारे, तर त्यांच्याकडे 1 ते 20 असे वाल आहेत. आणि सोमनाथ मच्छिंद्र अनाफ जे तिसरे कर्मचारी आहे त्यांच्याकडे 1 ते 27 असे गावठाणामधील वाल आहेत. ठीक आहे, जी काही संख्या होते, आता एकूण एवढे जे वाल आहे त्या वालला पाणी 1, 1.5, सव्वा 2, पावणे 2, 2.5 तास, 3, 3.5 तास असं पाणी सोडण्याचं मोजमाप जर असलं, तुम्ही सांगा या गावाला पाणी पुरवठा योग्य प्रकारे होईल का? वालांची संख्या जवळजवळ 54 आणि हे 27 वाल जर सरळ हिसाब धरला, मित्रांनो हिसाब तर केला पाहिजे, कोणाचाही हिसाब अधुरा राहता कामा नये, ही खबरदारी घेणंही आवश्यक असतं. आणि त्याप्रमाणे कदाचित मी सुद्धा चुकू शकतो, हिसाबामध्ये मागे पुढे होऊ शकतं. ठीक आहे, यंत्रणा आहे, एवढी मोठी गावची यंत्रणा चालवायचं म्हटलं तर गावावरती ते भले मोठे उपकार आहे त्या लोकांचे की नियोजन करतात. 7/7/2026 हे पत्र ग्रामपंचायतमधून काढलं गेलेलं आहे. आता कानडे यांच्याकडे 1 ते 34 वाल आहेत. 2 नंबर शंकर भालेराव, मी फक्त भालेराव शब्द वापरतो. शंकर भालेराव यांच्याकडे 1 ते 20 असे वाल आहेत. आणि तिसरे कर्मचारी आहेत सोमनाथ अनाफ, मी त्यांना अनाफ शब्द वापरतो सर्वांना आडनावाने. त्यांच्याकडे 1 ते 27 वाल आहेत. एकूण 81 वाल आहेत. याप्रमाणे एकूण 81 वाल संख्या निघते. आणि ह्या गावची लोकसंख्या आहे जवळजवळ 10,000च्या आसपास. अधिकृत आणि अनधिकृत ही दोन्हींची बेरीज अंदाजे पकडून ती 10,000च्या आसपास आहे. आता विषय हा उरतो, ह्या गावाला पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी काय केलं पाहिजे. मी यासाठीच प्रत्येक वालवर किती कनेक्शन आहे,
आणि किती इंची आहे ते मला या माहितीमध्ये हवे होते, परंतु मला पंचायतकडून अद्याप ती माहिती मिळाली नाही. पुन्हा त्यांना शेरा मारून मी ते पत्र पोहोचमध्ये पाठवलं की मला ती माहिती आता आपण दिली पाहिजे. कारण हे गाव भोळ्या भाबड्या लोकांचं आहे आणि सर्वांचा एक समज आहे पाटीलवाडी